सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी साडीमध्ये आवरायला का घेते हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे. सो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कळेलच सकाळ सकाळ मी आवरून कुठं चालले आणि का चालली आहे ते. हे बघा, मी साडी घालून पूर्ण रेडी आहे आणि माऊ खाली रांगत रांगत पायापाशी येऊन मला घे म्हणते, पण मी तिला न घेता तिच्या मावशीकडे दिलं आणि माझं आवरून झाल्यानंतर मग आम्ही निघालोच होतो दर्शनाला. देवाच्या दर्शनाला चाललो होतो आम्ही. इतकं गरम होत होतं ना, सकाळ सकाळचं वातावरण बाहेर थंड असतं पण घरात प्रचंड गरम होतं. आणि हां, साडीवर मला अशा बांगड्या घालायला आवडतात, त्याच्याशिवाय साडीचा लुक कम्प्लीट होत नाही असं माझं मत आहे. कोणाकोणाला असं वाटतं तर नक्की मला सांगा. आणि हां, आम्ही निघालो होतो तेवढ्याच लाईट गेली. सो लिफ्टने न येता आम्ही जिन्याने आलो आणि मग मी, माऊ आणि तिची माऊ असं चाललो आणि खाली आलोय पार्किंगमध्ये. मिस्टर आमचे गाडी घेऊन येत आहेत. देवाच्या दर्शनासाठी घेतला आम्ही हार, फूल, दुर्वा सगळं घेऊन आम्ही चाललो आहे दगडूशेठला. येस, दगडूशेठला जातोय आम्ही. माझ्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले आहे, त्याची ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही त्याच्यासाठी अभिषेक घालणार आहोत तिकडं. त्याच्यासाठी हार फूल घेऊन काका हलवाईमध्ये प्रसाद घ्यायला आलो आहे. पेड्यांचा प्रसाद घेऊन आम्ही निघतोय पुढे दगडूशेठला. आणि हे बघा ना, सगळं जे डेकोरेशन चाललंय, गणपती बसणार आहेत ना आता, त्याचं डेकोरेशन सुरुवात झाली आता करायला. आणि पेढ्यांचा प्रसाद वगैरे घेऊन आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात आम्हाला जाताना ना हे एक दिसले लोक आणि ते हात लावा असं म्हणत होते, म्हणजे दर्शन घ्या. पण त्या दर्शनासाठी त्यांनी 11 रुपये ठेवले होते. सो आम्हाला आधीच उशीर झाला होता. सो आम्ही आधी गणपतीला गेलो, म्हणजे दगडूशेठला गेलो. तिकडे आम्ही चप्पल काढल्या सगळ्यांनी आणि मग जाऊन बसलो अभिषेकला. पण ना तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की मोबाईल अलाउड नाही आहे. पण बहिणीला सांगितलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आपल्याला व्हिडिओ थोडा तरी होईना काढ पण. आणि बघा ना, माझी माऊ किती शांत बसले. सगळे लहान मुलं तिकडे रडत होते, फक्त माझी माऊ त्यांच्याकडे बघून असं बघत होती की हे का रडतायत वगैरे असं. छान झाला आमचा अभिषेक. तिकडून मग आता आम्ही निघालो, नाश्ता वगैरे केला बाहेरच. आणि मग माझे मिस्टर निघाले ऑफिसला आणि ॲज युजल आम्ही निघालो घरी. सो रिक्षात नेताना पण इतकं गरम होत होतं ना, पण ठीक आहे. बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं, पण हिरवं कारण की सध्या पावसाचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे हिरवंगार झाडं बघून तेवढं तरी निदान छान वाटत होतं. सो हाय गाईज, असेच माझे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि पुढे तुम्हाला प्रथमेश हॉटेल दिसेल, तिथे माझं बेबी शॉवर झालं होतं. एक छोटीशी आठवण जाता जाता सांगते. बाय गाईज, टेक केअर.